दरम्यान राजकीय पेचांसोबतच काँग्रेसला सध्या नव्या समस्येचं ग्रहण लागलंय। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर हँडल काल दोनदा हॅक झाल्यावर आज काँग्रेस पक्षाचं अधिकृत ट्विटर हँडल सुद्धा हॅक झालंय। विशेष म्हणजे राहुल गांधींचं ट्विटर हँडल आजही हॅक झालंय। अकाउंट हॅक झाल्यानंतर राहुल गांधी आणि गांधी कुटुंबाविषयी या ठिकाणी आक्षेपार्ह मेसेज पोस्ट करण्यात आलेत। @ऑफिस ऑफ आरजी या राहुल गांधींच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरनं अश्लील ट्विट्स पोस्ट करण्यात आल्या। त्यानंतर काही ट्विट्स डिलीट करण्यात आले। तरीही नवीन शिवराळ पोस्ट इथे नव्याने येतातच आहेत। दरम्यान ही घटना देशातील डिजिटल सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। तसंच ट्विटर हॅकिंगचं प्रकरण काँग्रेस संसदेत सुद्धा मांडणार आहे। तर राहुल गांधी यांचं ऑफिशियल अधिकृत ट्विटर अकाउंट हे हॅक झालेलं आहे। तिथे काही शिवराळ भाषेतले मेसेजेस आपल्याला पाहायला मिळतात। राहुल गांधींचं हे ट्विटर अकाउंट दोनदा हॅक झालंय, तर काँग्रेस पक्षाचं अधिकृत ट्विटर अकाउंट सुद्धा हॅक झाल्याचा प्रकार घडलाय। काँग्रेस पक्ष यामुळे संतप्त झालेला असून हा मुद्दा लोकसभेमध्ये सुद्धा उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। हॅकिंग टाळण्यासाठी काय करावं, काही सूचना आहेत। तर ट्विटरचा पासवर्ड किंवा कोणताही पासवर्ड हा मोठा ठेवावा। पासवर्ड किमान 8 अक्षरांचा असावा। पासवर्डमध्ये अक्षर आणि अंकांसोबत स्पेशल कॅरेक्टर्सचा सुद्धा वापर करावा। पासवर्डमध्ये आपलं नाव किंवा आडनाव किंवा परिवाराचं नाव शक्यतो ठेवू नका। पासवर्डमध्ये जन्मतारीख, जन्मसाल, मोबाईल नंबर यांचाही उल्लेख टाळावा। एकच पासवर्ड अनेक अकाउंटसाठी वापरू नका, ही एक महत्त्वाची सूचना आहे हॅकिंग टाळण्यासाठीची। आपला पासवर्ड ठराविक कालांतरानं बदलत राहा, अशी देखील एक महत्त्वाची सूचना करण्यात आलेली आहे।